हॅलो. हा बोला ताई. हा सुनीता ताई, श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. बोला ताई. ताई, मी तुमचे अनुभव ऐकते. मला खूप छान वाटतं अनुभव ऐकून. हो, खरंच छान छान अनुभव. छान छान. त्या सातारच्या ताईंचं तर खूप छान असतं ते. हो हो. म्हणजे त्यांनी इतकी श्रद्धा वाढते ना माणसाची. खरंच खरंच. मला पण असे छोटे मोठे अनुभव आलेले. मग शेअर करायचे आहेत आता? हो, शेअर करायचे. पण मी नाव वगैरे सांगत नाही ताई. नका सांगू नका सांगू. हो. कुठून बोलताय ते तरी सांगायचंय की नाही? हो, म्हणजे मी माढवरून बोलते. बरं बरं. तसं. काय पण अनुभव आला आधी ताई? म्हणजे असे 2-4 अनुभव आहेत ताई. हा सांगा. म्हणजे मी लग्नाच्या आधीपासून केंद्रात वगैरे जायचे. अरे वा. हो, म्हणजे आणि 2021 साली कोरोनाच्या टायमिंगला माझा मूल छोटा होता ना, बाळ. त्यावेळेस मी 11 गुरुवार पकडलेले असे. हा हा. आणि त्यावेळेस मी स्वामींना असंच बोलले, म्हणजे सहज बोलले की महाराज, मी 10 वर्ष झाली तुमच्या केंद्रात येते. मला काही नाही तर मला स्वप्नात तरी दर्शन द्या. अच्छा. हा. तर मी असं सहज बोलून गेले. हं. आणि त्याच रात्री महाराजांनी मला एकदम लख्ख असा प्रकाश असं बापरे. आणि स्वप्नात माझ्या म्हणजे तसं मला दर्शन दिलं. असं अर्धा एकदम असं नाही का रूप हा असतं हा तसं, हा आणि खूप लख्ख लख्ख असं एकदम की जसं उजेड असतो ना हा 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 हा. की तसा. हा. आणि दुसरं म्हणजे माझ्या मिस्टरांनी गाडी घेतली आता 2-1 वर्षापूर्वी झालं. बरं आणि बरं. त्यात पण आम्ही स्वामींचीच मूर्ती वगैरे बसवली असं नाही का, अरे वा. श्रद्धा आणि हा हे. आणि त्यावेळेस असं झालं, आम्ही पुण्याला, माझं गाव आहे ना, हा तर आम्ही तिथे जात होतो. आणि जाता जाता आम्ही नारायणपूरला थांबलो. हा हा हा. आणि त्यावेळेस ते कसं नवीन ड्रायव्हिंग करत होते. पण हा आपलं कसं ना जप वगैरे तारक मंत्र माझा कंटिन्यू असायचा असं, म्हणजे गाडीत वगैरे. हा हा. आणि त्यावेळेस त्यांनी तिथं गाडी पार्क करायला गेले. अच्छा. आणि त्या गाडीचं चाक असं मागं खड्ड्यात गेलं, म्हणजे असं अरे पार्क अरे. करता करता. हा मग आम्ही घाबरलो, एकतर ते नवीनच ड्रायव्हिंग वगैरे करायचे. हा हा तर मग मला असं, मी घाबरले वगैरे नाही. हा. पण कसं असतं त्यावेळेस आपल्याला देव खूप साथ देतो. हो 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 हो. म्हणजे एक असं, म्हणजे दादा आले हसत हसत, जसं की पिक्चर मध्ये कशी एंट्री असते तसंच खूप. आणि मग त्यांनी ती गाडी, म्हणले दादा द्या, मी तुमची गाडी वरती काढून देतो म्हणे. अय्या. आणि हो, आणि त्यांनी गाडीवरती काढताना अजून एक माणूस आला आणि म्हणलं, या तुम्ही दोघे मागून चाक वर असं उचला, म्हणजे ते खड्ड्यातनं वरती येईल. बघा. आणि त्याच वेळेस ताई, म्हणजे एक असं चमत्कार झाला की एक माणूस आलेला. हा. आणि ते ह्यांना बोलले की असे घाई घाई ते चाक उचलताय, म्हणजे हो. त्यांची परीक्षा बघितल्यासारखं. आणि अरे बाप. हातात पोट भंडारा वगैरे होता. अय्या. आणि मग ते काय बोलले की साहेब साहेब मला 10 रुपये द्या हा. असं. आणि मग त्यांना, मला वाटलं हे चिडतात की काय, पण ते चिडले वगैरे नाही. त्यांनी पटकन एक नोट काढली आणि दिली तर हो. पटकन इकडनं गाडी पण वरती आली, एवढ्या घाईत, म्हणजे इमर्जन्सी. बापरे. हो, आणि मला माहित बघा. होतं ते स्वामीच होते म्हणून. हा. आणि ते भंडारा घेऊन आम्ही तिकडून आलो. मी लांबून दर्शन वगैरे घेतलं त्यांचं. अरे मग वा. आम्ही पाय वगैरे पडून आलो मंदिरातनं. तरी पण ते तिथेच उभं होते गाडीपाशी ओ. असं. किती छान ना. आणि तसं आता एक दिवशी, म्हणजे गुरुवार होता. हा आणि मी असंच मैत्रिणीकडे, मग आमच्या मैत्रिणींच्या ते अशा देवाच्याच गप्पा असतात. हा हा. म्हणजे असं नाही का, मला हा अनुभव आला, मला हो तो हो अनुभव हो आला, हो हो. असं असं ना. आणि मी असंच तिच्याकडे गेले. आणि आमचं असं दत्ताच्या सारखं आमचं हे होतं, म्हणजे नाही का, असं दत्ताचं उंबराचं झाड असं असं आमचं काही काही गप्पा चालू झाल्या. हा 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 आणि मी घरी आले. आणि त्यावेळेस पण असं झालं, घरी आले तर मला एकदमच झोप लागून गेली अशी दुपारची. अगं बाई. हा म्हणजे आणि माझी दोन्ही मुलं, सुट्टी होती त्यावेळेस, सुट्टीचा पिरियड होता एप्रिल मेचा. हा आणि मी अशीच झोपले, म्हणजे तिच्याकडे दळण वगैरे टाकलं मी आणि आले आणि सरळ अशी झोपले. हा. आणि दोन्ही मुलं माझ्या खूप खूप असे, म्हणजे हे करतात, दंगा करत होती आई ग. दोघं पण. आणि मला त्यात पण मला डुकल्या लागला, असं नाही का त्यांच्यापाशी येऊन हो बसले. हो हो हो. आणि त्यात मला दत्त महाराजांची मूर्तीचं दर्शन झालं अरे वा. दुपारच्या वेळेस. हो, तसं. आणि म्हणजे खूप म्हणजे असे, कसं दर्शन झालं ते? म्हणजे एकदम अशी मूर्ती, एकदम लख्ख लख्ख मूर्ती अशी दिसली मला, एकदम सोन्यासारखी ओ. गुरुवारची.
अरे वा. आणि एक सांगते म्हणजे मी ज्या ठिकाणी राहते ना तिथं केंद्र वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे आत्ता सुरू झालं 2 वर्षात. हा. तर मला हे माहितीच नव्हतं. मी जास्त बाहेर जात नाही. आपण कसं आता दुसरीकडे राहतो. आपली बरोबर. मुलं वगैरे असतात. मग आपण जास्त नाही ना असं म्हणजे हो, घरात. हो. बरोबर. तर मग मला माहितीच नव्हतं केंद्र सुरू होणार आहे. पण हं. काय झालं ताई 2 दिवस मला आधी स्वप्नात पण असं म्हणजे मला स्वप्न असं पडलं, हं, की मी केंद्रात गेले हं, आणि नंतर तिथे एक बुक स्टॉल होतं तिथं गेले. हं. तर त्या स्वप्नात मला असं दाखवलं आणि मी त्यांना काय बोलते, मी स्वामी चरित्राची छोटी प्रत आता ती माझ्याकडे नव्हती. माझ्याकडे मोठी असते ना ती, हां, हां, ती हां, प्रत होती आणि मला ती घ्यायची होती. म्हणून मी त्या दादांना स्वप्नातच बोलत होते हां, हां. की मला स्वामी चरित्र द्या छोटं-छोटं. हां. तर ते काय बोलले, "आमच्याकडे छोटं-छोटं स्वामी चरित्र नाहीये" बोलले. हां, हां, हां. "मोठं स्वामी चरित्र आहे आमच्याकडं." आणि अच्छा. त्यांनी मला एक अल्बम असा दिला अरे बापरे! स्वप्नात आणि त्याच्या एक साईडला स्वामींचा फोटो. हां, हां, हां. आणि मग मी बोलले, "नाही दादा, मला असं रेग्युलर पाहिजे वाचायला ना, एवढं मोठं माझ्याच्याने शक्य नाही." "नाही," म्हणे, "आमच्याकडे हाच आहे." अरे तर बापरे! म्हणले, "तुम्ही कुठे गेलता ताई?" म्हणलं, "मी केंद्रात गेलते." ते बोलले, "इथं केंद्रच नाहीये. हे आपण जिथं राहतो ना, तिथं केंद्रच नाहीये." बोलले. अरे! तर आणि मी बोलले, "नाही, इथं नवीनच केंद्र सुरू झाले." मी स्वप्नात त्यांना बोलते. आणि मग ते बोलतात, की "तुमच्या केंद्राचं नाव सांगा." म्हटलं, "मला नाव वगैरे काय नाही. मी नवीन झाले पण एवढं माहिती आहे. मी आत्ताच गेलेली." हां, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी खाली गेलते, कचऱ्याची गाडी आली म्हणून कचरा टाकायला. हां, तर हां. एक जण मला बोलली, "इथे-इथे ह्या-ह्या मंदिरात ना केंद्र सुरू होणार आहे." अरे! बघा. म्हणजे इतके छोटे-छोटे अनुभव. मोठे नाही, त्याच्यावरून फार मोठे आहेत ताई ते. हां, फार मोठे पण असतील आता आणि मी स्वामींना असं माझ्याकडून कधी सेवा होत नाही मुलांमुळे असं ना. हां, हां, तर हां. मी बोलत असते, जशी होईल तशी सेवा स्वामी ॲक्सेप्ट करा माझी. बरोबर आहे, असं बरोबर आहे. म्हणजे हां. आणि हां, तसं एकदा आदमापूरला गेलेलो आम्ही. हां, हां. म्हणजे मी जातेच दरवर्षी. त्या अच्छा. आदमापूरच्या पण ताईंचा अनुभव मी ऐकला ना, ते हां, सांगतात हां, ते. हां, हां, हां. तर मला तेव्हापासून असं वाटतं, की आपले पण अनुभव शेअर करावे तुमच्याशी. करायचे ना ताई. आणि आदमापूरला पण गेलेलो ना, तर हं. मी पहिल्यांदा गेले, दुसऱ्यांदा वेळेस गेले. हां, तर हां. मला असं खूप रडू यायचंय ते मंदिरात गेलं ना, तर पाणी येत होतं आणि मग तिथनं आम्ही निघालो ना, तर हां, निघालो मंदिर वगैरे सोडलं. मी दर्शन घेतलं गाडीतूनच एकदम हां, आणि अशी गाडीच पुढे गेली, थोडीशी पुढे गेली. मला एकदम एकदम गाढ झोप लागली हां. त्याच्यात आणि मग बाळूमामांनी मला दर्शन दिलं. ते बी वाह! हो आणि ते बी कसं म्हणजे एकदम तरुण रूपातलं दर्शन होतं. आणि ओह! मी स्वप्नात बोलते म्हणजे हे पांढरा फेटा, कुर्ता हे कोण आहेत बरं असे? हां, 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 हां. मला ते कळेना ना लगेच खाली नाव आलं श्री संत बाळूमामा. ते अय्या! स्वप्नातच दिसलं मला आणि मी एकदम नंतर जागी झाले. माझे मिस्टर बोलले, "इतकी कशी झोपलेलीस तू? हां. आत्ताच तर आपण गाडीत सकाळीच बसलो दर्शन घेऊन. तुला लगेच कशी झोप लागली ना?" असं आणि छान-छान म्हणजे मला छोटे-छोटे अनुभव आले आणि स्वामी असं प्रत्येक क्षणात साथ देतात म्हणजे देतात. असं. हे खरं आहे मात्र. हो आणि आणि ते सातत आपल्याला आधीच संकेत देतात, की तू हे करायचं की नाही करायचं. हो, ते आहे आणि ते मी त्या सातारच्या ताईंचा अनुभव तर ऐकते ना, तर एकदम मला खूप हे वाटतं. म्हणजे हो. असं मी विचार करते, की ह्यांची श्रद्धा किती असेल, हे किती नशिबवान आहे. त्यांना स्वामी दिसतात म्हणजे किती हो, नशिबवान आहे ते. हो. खूप भाग्यवान आहेत त्या ताई. त्या नक्की हो. कोणीतरी गेल्या जन्मी संत असतील. हो, असतील माझ्या अंगावर काटा आला आता म्हणजे इतकं मला हे वाटतं ना हे ते आणि तुमचा पण प्रत्येकाच्या नशिबात नसतं ना हो ताई. हो, नसतं ना. बरोबर आहे ना. नाही का? आणि हो आणि मी तुमच्या पण माध्यमातून असे किती लोकं म्हणजे ह्याच्यात आले आणि असं अनुभव शेअर करावा होता. मी खूप दिवसापासून तुमचे व्हिडिओज हां. ऐकते. हो, काम करतानी. पण असं मला आता ते सातारच्या ताईंचा अनुभव ऐकला ना, आता मला असं वाटलं आपण शेअर करावा होता नाही ताईंशी केला शेअर पाहिजे आता. ताई बघा, तुम्ही आता शेअर पहिल्यांदा केलाय ना, हो, तुम्हाला हो, हो. किती छान अनुभव येतील आणि लगेच हो. तुम्ही पुढचा अनुभव लवकरच शेअर कराल बघा. हो आणि स्वामी छोट्या-मोठ्या ह्याच्यातून आपल्याला दर्शन देतात. मला हे देतात. पण खूप बरं वाटतं. स्वप्नात मी मागितलं तरी तसं असं वाटतं ते खूप झालं ते हे ना? हो, खरंय. हो, हो. किती छान आणि ताई. मी हो, हो. शेअर करते हं ताई. हो, हो, हो. चालेल, हं, चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. हो, श्री स्वामी समर्थ.